विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील सत्रामध्ये आपण 6व्या प्रकरणापर्यंत पाहिलं. आत्ता आपल्याला या सत्रामध्ये 7व्या प्रकरणापासून सुरुवात करायची आहे. पान नंबर 57. प्रकरणाचं नाव आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यामध्ये किती वेळाचा फरक आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रकरणामध्ये समजावून घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याचा काय उपयोग होतो आंतरराष्ट्रीय वाररेषेचा? आंतरराष्ट्रीय वाररेषा जर समजली, रेखावृत्त जर कळली आपल्याला, तर भारताची प्रमाणवेळ आणि जागतिक प्रमाणवेळ ही आपल्याला समजावून घेता येऊ शकते. आपण आपल्या देशात शनिवारी मध्यरात्री 2016 या वर्षाचा निरोप दिला आणि 2017 या नवीन वर्षाचे स्वागत केले. असेच जगातील इतर देशातही 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. खालील दिलेल्या काही देशांच्या शहरामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार कोणत्या वारी आणि किती वाजता नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले याचा तक्ता दिला आहे. त्याचे निरीक्षण करा व त्याखालील प्रश्नांची भारतीय प्रमाणवेळेनुसार उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, बघा, भारतीय प्रमाणवेळ डोळ्यासमोर ठेवून आपण 2016 एक उदाहरण दिलं इथं. 2016 या वर्षाचं नवीन वर्षाचं स्वागत जर आपण 2016 या वर्षाला निरोप दिला आणि 2017चं आपण स्वागत ज्या वेळेला करतो तेच स्वागत अन्य देशांच्या काही प्रमुख शहरांच्यामध्ये केव्हा केव्हा होईल याचा एक तक्ता आपल्याला दिलेला आहे. त्यानुसार जी रेखावृत्तावरून ठरवली जाणारी प्रमाणवेळ आहे, ही प्रमाणवेळ सुद्धा आपल्याला समजावून घेता येऊ शकते. ती भारताची प्रमाणवेळ आणि जागतिक प्रमाणवेळ पण आपल्याला समजावून घेता येऊ शकते. देश आणि शहर, वार आणि भारतीय प्रमाणवेळ याचा एक तक्ता इथं दिलेला आहे. त्याचं निरीक्षण आपण सर्वजण मिळून करूया. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंडमधलं लंडन हे शहर जे आहे, ह्याच्यामध्ये आपण या नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते केव्हा करू? तर रविवारी 5:30 आपण याचं स्वागत करू. बघा, जपानमध्ये आपण तिथून जपानला गेलो. जपानचं टोकियो शहरामध्ये शनिवारी 20:30 म्हणजे 8:30 आपण स्वागत करू. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि याच्यामध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये आपण याचं स्वागत 2016चा निरोप आणि 2017 या वर्षाचं स्वागत केव्हा करू? तर रविवारी 10:30 आपण करू. अमेरिकेची संयुक्त संस्थाने बाकेर बेट रविवारी 17:30 आपण करू साधारणतः. ऑस्ट्रेलिया सिडनी केव्हा करू? आपण 18:30 आपण करू. न्यूझीलंडमधलं ऑकलंड या शहरामध्ये आपण या नवीन वर्षाचं स्वागत शनिवारी 16:30 करू. सामोआ बेट अपिया शनिवारी 15:30 आपण त्याचं स्वागत करू. तुवालू फुनापुती बेट शनिवारी आपण याचं स्वागत केव्हा करू? 17:30 आपण स्वागत करू. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं, इथं देश वेगळे आहेत, शहर वेगळे आहेत आणि म्हणून या रेखावृत्तावरून ही प्रमाणवेळ वेगवेगळी आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. बघा, हे का बरं समजावून घ्यायचं आहे आपल्याला? विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वी-12वी नंतर समजा परदेशामध्ये शिक्षण करायचं ठरवलं तर आपल्याला ही प्रमाणवेळ माहिती असणं आवश्यक आहे. तिथले व्यवहार कसे चालतात, तिथले दिवसाचे व्यवहार केव्हा आहेत, तिथं रात्र केव्हा होते, आपण इथून केव्हा निघालं पाहिजे आणि प्रमाणवेळ कुठून बदलते, हे आपल्याला या पाठामध्ये उदाहरणदाखल सुद्धा समजावून घ्यायचं आहे. ह्याच्याखाली काही प्रश्न दिलेले आहेत. या तक्त्याच्या आधारावर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सहज देता येऊ शकतात. बघा, जगात सर्वप्रथम 2017 या वर्षाचे स्वागत करणारे ठिकाण कोणते? त्या ठिकाणी
त्यावेळेला कोणता वार होता, कोणत्या ठिकाणी सन 2016ला सर्वात उशिरा निरोप देण्यात आला, त्या ठिकाणी 2017चे स्वागत कोणत्या वारी झाले, सिडनी आणि लंडनमधील वारात का फरक पडला असावा, या सगळ्याची उत्तरं आपल्याला या तक्त्याच्या आधारावर देता येऊ शकतात. आणि प्रमाण वेळ, रेखावृत्त हे जर समजावून घेतलं आपण तर आपल्याला याची उत्तरं सहज देता येतात. आपण काही उदाहरणांच्या आधारावर हे रेखावृत्त आणि जागतिक प्रमाण वेळ आहे ही समजावून घेणार आहोत. मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असता इतर वेगवेगळ्या रेखावृत्तावर वेळ काय असेल हे समजण्यासाठी दिलेला तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या रेखावृत्तावर भिन्न भिन्न वेळ असते. उदाहरणार्थ 0° रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर त्याच वेळी 60° पश्चिम रेखावृत्तावर 8 वाजले असतील. 60 व 60° पूर्व रेखावृत्तावर 16 वाजले असतील. या वेळांची नोंद मनील आणि सुनीलने घ्यायची आहे. सोबत दिलेल्या आकृतीची मदत घ्या. त्यानंतर वर्गात चर्चा करून प्रश्नांची उत्तरे द्या. आकृती 7.1 मधील चौकटीत भरा. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक उदाहरण दिलेलं आहे. सुनील आणि मनील हे दोघे जण या रेखावृत्तावरून प्रवास करायला निघालेले आहेत. ते एकाच वेळी निघालेत. त्याच्यामुळं त्यांना काय काय अनुभव जो आला, त्यांना मागे जाताना शनिवार लागला, पुढे जाताना रविवार लागला आणि ते कुठं पुन्हा परत त्या ठिकाणी येतेवेळी एक जण सोमवारी पोचला आणि एक जण गुरुवारी पोचला. हे कसं झालं ते आपल्याला या उदाहरणांच्या आधारावर आपल्याला रेखावृत्त आणि जागतिक प्रमाणवेळ समजावून घेणं सोपं जाईल. बघा, सुनील आणि मनील 0 रेखावृत्तावरून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास गुरुवारी दुपारी 12 वाजता निघाले. प्रवास दरम्यान 180° रेखावृत्तावर ते एकमेकांना ओलांडून पुढे गेले. जेव्हा सुनील प्रवास करून पुन्हा 0 रेखावृत्तावर आला तेव्हा त्याला वाटले की आता शुक्रवार सुरू झाला आहे. मनील ज्या वेळेला 0 रेखावृत्तावर परत आली तेव्हा तिला वाटले की आता बुधवार सुरू आहे. सांगा बरे या काही प्रश्नांची उत्तरं. तक्ता पूर्ण केल्यानंतर मूळ रेखावृत्तावर म्हणजे ग्रीनिच येथे कोणता वार आला आहे. हे दोघांना वेगवेगळ्या वाराचा अनुभव आलेला आहे. तर ग्रीनिच इथं कोणता वार आला असेल आपल्याला सहज हा गोल तक्ता आणि सुनील आणि मनील यांच्या प्रवासाच्या आधारावर ठरवता येऊ शकतो. तक्ता पूर्ण केल्यावर मूळ रेखावृत्तावर म्हणजेच ग्रीनिच येथे कोणता वार आला असेल. दोघेही एकाच ठिकाणी असून देखील वेगवेगळे वार अनुभवत होते असे का बरं घडले. ह्याचं कारण आहे जागतिक प्रमाणवेळ बदललेली आहे. रेखावृत्तावरून त्यांनी वेगवेगळ्या दिशेनं प्रवास सुरू केलेला आहे. हा उपक्रम करताना एकूण किती वार आले व ते कोणकोणते आहेत. मग गुरुवार आहे, शुक्रवार आहे, शनिवार आहे, रविवार आहे, वेगवेगळा वार त्यांना दिसतो आहे. हा जो तक्ता आहे तो तक्ता थोडा आपण समजावून घेऊया. बघा, तक्त्यामध्ये मिनलच्या नोंदी आहेत आणि तक्त्यामध्ये सुनीलच्या नोंदी आहेत. मिनलच्या नोंदीमध्ये रेखावृत्त, वार आणि वेळ दिलेली आहे आणि अशीच सुनीलच्या तक्त्यामध्ये सुद्धा रेखावृत्त, वार आणि वेळ दिलेली आहे. बघा, ग्रीनिच गुरुवार दुपारी 12 वाजता, ग्रीनिच गुरुवार दुपारी 12 वाजता. म्हणजे या दोघांनी ग्रीनिच या शहरामधून एकाच वेळी गुरुवारी दुपारी 12 वाजता वेगवेगळ्या दिशेनं प्रवासाला सुरुवात केली. बघा, तो पश्चिमेकडे पोचला. पश्चिम 30°C रेखावृत्त 10 वाजले होते तेव्हा गुरुवारच होता. रेखावृत्तापासून तो पूर्वेकडे निघाला 30°, तर गुरुवार दुपारी 14 वाजले होते. म्हणजे फरक पडायला सुरुवात झाली. बघा, 60° पश्चिम, पूर्व 60° पश्चिम, 90° पश्चिम, 90° पूर्व, 120° पश्चिम, 120 पूर्व. बघा, हे असं ते वाढत गेल्यानंतर ग्रीनिच या शहरामध्ये
0° ते दोघेजण पोचले. इथे एक तक्ता पण दिला आहे, तो बघा. 7.1 मध्ये मिनल आणि सुनीलचा प्रवास चित्राद्वारे इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या तक्त्यांच्या नोंदीच्या आधारावर आपल्याला हा जो गोल तक्ता आहे आणि याच्यात रिकाम्या जागा ज्या आहेत त्या आपल्याला सहज भरता येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा तक्ता समजून घेतला आणि याचं भौगोलिक स्पष्टीकरण जे आहे हे भौगोलिक स्पष्टीकरण पण थोडंसं पाहून घेऊया आपण. बघा तर, पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत. बघा, पृथ्वीच्या या नित्य घडणाऱ्या घटना आहेत. परिवलन आहे, परिभ्रमण आहे, सूर्योदय, सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत. पृथ्वीची फिरण्याची गती व दिशा आणि तिचा आकार याचा अभ्यास करून मानवाने आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती तयार केलेल्या आहेत. मानवानं मानवाचं जीवन सुखकर व्हावं म्हणून कालमापन पद्धती तयार केलेल्या आहेत. पृथ्वीचा आकार विचारात घेऊन त्यावर काल्पनिक वृत्तजाळी तयार केली. त्या वृत्तजाळीतील रेखावृत्ते आणि पृथ्वीच्या परिवलन गतीचा कालावधी याची सांगड घातली. म्हणजेच पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास 24 तास लागतात. पृथ्वीला 360 अंशातून स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात. हे स्पष्टीकरण लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. काय लक्षात ठेवलं पाहिजे? पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास 24 तास लागतात. म्हणजे काय होतं? म्हणजे होतं असं की पृथ्वीला 360 अंशातून स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा वारंवार येण्यासारखा आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवला पाहिजे. पृथ्वी परिवलन करतेवेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी ही फिरत असलेली आपल्या लक्षात येते. त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणांची वेळ पश्चिमेकडील ठिकाणापेक्षा नेहमी पुढे असते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणती वेळ जास्त असते? तर पूर्वेकडील ठिकाणांच्या पेक्षा पश्चिमेकडील ठिकाणांची वेळ जी आहे ही पुढं असलेली आपल्या लक्षात येते. म्हणजे सुरुवात केलेल्या दिवसापासून आणि वेळेपासून ही वेळ जी आहे ही पुढची वेळ नोंदवलेली आपल्या लक्षात येते. त्यामुळे वेगवेगळ्या रेखावृत्तावर वेळ पुढे गेलेली असेल. उदाहरणार्थ 90 अंश पूर्व रेखावृत्तावर गुरुवार संध्याकाळी 6 वाजले असतील. सुनील तसाच पूर्वेकडे पुढे जात राहिल्यास 180 अंश रेखावृत्तावर सुनीलच्या मते गुरुवारचे रात्रीचे 12 वाजले असतील. त्याचा प्रवास पुढे चालू राहिल्यास त्याच्या मते 180 अंश रेखावृत्तावर शुक्रवार सुरू होईल. 90 अंश पश्चिम रेखावृत्तावर त्याच वेळी शुक्रवार सकाळचे 6 वाजले असतील. तर पृथ्वी प्रदक्षिणेनंतर सुनील ग्रीनिच रेखावृत्तावर मिनलला भेटेल तेव्हा शुक्रवारची मध्यान्ह झालेली असेल. म्हणजे दोघांनी गुरुवारी प्रवास सुरू केलेला आहे, पण एकाला अनुभव येतो तो शुक्रवारचा येतो, एकाला अनुभव येतो तो बुधवारचा येतो. म्हणजे दोघांनाही वेगवेगळ्या वारांचा अनुभव घेत त्या दोघांनीही पृथ्वी प्रदक्षिणा केलेली आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा मिनल आणि सुनीलचा प्रवास या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये समजावून घेतला. आपल्याला वारांच्या गोंधळाचे वरील उपाय काय आहेत, प्रवासाची दिशा काय आहे, चालू असलेला वार आणि दिनांक कसा ओळखायचा हा आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ पहा, ऐका, तुम्हीही वाचा. धन्यवाद. जब बनाना कर दो गूगल वाले भी